तर पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट 2.2 आपण कंटिन्यू करतोय. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट 6 एक्झाम्पल पाहिलेले आहेत आणि 7th एक्झाम्पल आपण या ठिकाणी 7th एक्झाम्पल पासून पुढचे जे काही एक्झाम्पल्स आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहे. तर पहा 7th एक्झाम्पल मध्ये आपल्याला एक ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. कम्प्लीट दी फॉलोइंग ऍक्टिव्हिटी टू सॉल्व दी क्वाड्रॅटिक इक्वेशन √2x² + 7x + 5√2 = 0 फॅक्टरायझेशन मेथड. तर पहा आपल्याला हे जे काही इक्वेशन आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन हे फॅक्टरायझेशन मेथडने सॉल्व्ह करायचे. ही ऍक्टिव्हिटी आपल्याला त्या ठिकाणी कंप्लीट करायची आहे. तर पहा दिलेले जे काही इक्वेशन आहे ते इक्वेशन आपण या ठिकाणी लिहून घेतलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे की आपल्याला असे दोन नंबर सर्च करायचे असतात की त्या दोन नंबरचं जे काही मल्टिप्लिकेशन असेल ते किती आलं पाहिजे. तर ह्या कॉन्स्टंट आणि ह्या कोएफिशियंटची मल्टिप्लिकेशन करायची. ती मल्टिप्लिकेशन किती येते पहा. तर 5√2 हा कॉन्स्टंट आणि हा कोएफिशियंट यांचा आधी मल्टिप्लिकेशन करून घेऊ. तर हे मल्टिप्लिकेशन किती येते 5√2 × √2 काय येणार आहे 5√2 × √2 2 येत आणि 5 × 2 किती येणार आहे 10 येणार आहे. तर या ठिकाणी 10 इतका प्रोडक्ट आला पाहिजे आणि 7 इतकी ऍडिशन आली पाहिजे. असे दोन नंबर आपल्याला त्या ठिकाणी सर्च करायचे. तर असे दोन नंबर्स कोणते आहेत. तर पहा 7 काय आली पाहिजे ऍडिशन आली पाहिजे आणि 10 काय आलं पाहिजे मल्टिप्लिकेशन. मग असे कोणते दोन नंबर्स आहेत तर आपल्याला माहिती आहे 5 आणि 2 हे जे काही दोन नंबर्स आहेत 5 × 2 10 आणि 5 + 2 7. तर हे दोन नंबर्स आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहेत. मग आपण ह्या 7x ला कसं लिहून घेऊ तर 5x + 2x म्हणजे 7x आणि बाकीचं आहे तसं आपण त्या ठिकाणी लिहून टाकलेलं आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं आपल्याला हे जे काही पहिले दोन ह्या ज्या पहिल्या दोन टर्म्स आहेत त्याच्यामधून काय कॉमन मिळते पहा. तर या ठिकाणी आपण जर x कॉमन घेतला x तर या √2x² मधून जर x कॉमन आलं तर इथं काय शिल्लक राहणार आहे √2x शिल्लक राहणार आहे आणि प्लस 5x मधून जर x कॉमन घेतलं तर काय राहणार शिल्लक +5 शिल्लक राहणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी ह्या दोन नंबर मधून ह्या दोन टर्म्स मधून जर आपण काय कॉमन येते पहा तर या ठिकाणी 2 आहे. 2 ला तुम्ही √2 × √2 लिहू शकता. म्हणजे √2 कॉमन जर घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील 1√2 आणि × x आणि ह्या 5√2 मधून जर √2 कॉमन घेतलं तर काय राहील +5 = 0. त्याच्यानंतर आता पुढच्या स्टेपला आपण काय करतो जे काही कॉमन आहेत ते आपण एका ब्रॅकेटमध्ये लिहून घेतो. म्हणजे या ठिकाणी √2x + 5 येणार आहे आणि दुसऱ्या पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय येणार आहे x + √2 येणार आहे = 0. आता पहा एकतर धिस ब्रॅकेट = 0 असेल किंवा धिस ब्रॅकेट = 0 असेल. मग या ठिकाणी आपण त्या पद्धतीने लिहू पहा √2x + 5 = 0 और x + √2 = 0. आता जर तुम्ही हे जर सॉल्व्ह केलं पहा √2x + 5 = 0 तर या ठिकाणी तुम्हाला √2x = काय मिळणार आहे -5 मिळणार आहे. x = काय मिळेल -5/√2 म्हणजे या ठिकाणी x = तुम्हाला काय मिळत आहे -5/√2 आणि या ठिकाणी x + √2 = 0 आहे. तो +√2 राईट साईडला गेल्यानंतर x = -√2 मिळणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा आता आपल्याला त्याचं सेंटेन्स मध्ये सोल्युशन द्यायचंय. तर कोणते कोणते दोन रूट्स आले तर -5/√2 आणि सेकंड काय √2 आर दी रूट्स ऑफ द गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने ही जी काही ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी आपण या ठिकाणी कंप्लीट केलेली आहे. आपल्याला याच्यानंतर पाहायचंय नेक्स्ट 8 नंबरचं एक्झाम्पल. तर पहा 8 नंबरचं जे इक्वेशन आहे त्याचे आपल्याला रूट्स फाइंड आउट करायचे, सोल्युशन फाइंड आउट करायचंय. तर आपल्याला जे 8 नंबरचं इक्वेशन दिलंय 3x² - 2 √6 × x + 2 = 0. तर पहा या ठिकाणी आपल्याला असे दोन नंबर सर्च करायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे प्रोडक्ट किती आला पाहिजे तर ह्या दोन नंबरच्या प्रोडक्ट इतका मल्टिप्लिकेशन इतका. मग या ठिकाणी आपण आधी त्या पद्धतीने लिहून घेऊ पहा. या ठिकाणी मी लिहितो 3 × 2 = 6 म्हणजे पहा 3 × 2 या दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. तर आपल्याला दोन नंबर असे सर्च करायचे की त्यांचा प्रोडक्ट किती आला पाहिजे 6 आला पाहिजे आणि त्यांची जी काही ऍडिशन आहे ती किती आली पाहिजे तर -2√6 त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे
-2√6. तर मग असे कोणते दोन नंबर्स आहेत? तर पहा, जर तुम्ही -√6 इंटू -√6 हे दोन नंबर जर घेतले तर ह्या दोघांचे जो काही प्रोडक्ट आहे तो +6 येईल आणि ह्या दोघांची जी काही ऍडिशन आहे ती -2√6 म्हणजे 2 टाइम्स √6 अशी त्याची ऍडिशन येणार आहे. हे झालं त्याचं मल्टिप्लिकेशन, ही झालं त्याची ऍडिशन. म्हणजे अशा पद्धतीने आपण -2√6 ला रिप्लेस करू शकतो. ठीक आहे, आपण रिप्लेस करू. Therefore 3x² minus √6x minus √6x plus 2 is equal to 0. आता पहा, आपण या ठिकाणी थोडंसं याला सिम्प्लिफाय करून लिहू पायाला. तर 3x² मी आहे तसंच लिहितो, मायनस √6x आहे तसंच लिहिला, या ठिकाणी मायनस √6x आहे तसंच लिहिला, प्लस हा जो 2 आहे त्याला मी √2 इंटू √2 लिहितो. तर आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, इज इक्वल टू 0 राहिला आपला, इज इक्वल टू 0. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर ह्या जे काही दोन टर्म्स आहेत त्याच्यातून कॉमन काय घेऊ शकतो आपण? 3x² मायनस √6x मधून. तर पहा, याला आपण अजून थोडंसं सिम्प्लिफाय करू. कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करता येईल पहा. देअरफॉर याला पहा, मी असं लिहितो, √3 इंटू √3x² मायनस √3x इंटू √2. म्हणजे पहा, हा जो 3 आहे त्याला √3 इंटू √3 लिहिला आणि x² आहे तसंच लिहिला. हा जो मायनस √6 आहे त्याला मी √3 इंटू √2 लिहिलं, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन √6 येणार आहे. त्याच्यानंतर पुढं याला पण मी त्याच पद्धतीने देतो, मायनस √3x इंटू √2 आणि हे जे काही पुढचे दोन टर्म्स आहेत √2 इंटू √2 इज इक्वल टू 0. हा मी आहे तसंच त्या ठिकाणी लिहिलेला आहे. ठीक आहे, आता हे जे काही आपण सिम्प्लिफिकेशन केलंय, तर पहा, हे जे काही पहिल्या दोन टर्म्स आहेत इथपर्यंत, तर याच्यामधून कॉमन काय मिळतं आपल्याला? तर या ठिकाणी √3x आहे, या ठिकाणी पण √3x आहे. म्हणजे आपण त्या ठिकाणी जर √3x जर कॉमन घेतलं, √3x, तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? या ठिकाणी जर तुम्ही √3x जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये राहील √3x. पहा, तुम्ही हा √3 इथं घेतला, त्याच्यानंतर याच्यातला x इथं घेतला, म्हणजे इथं हा √3 आणि एक x शिल्लक राहिला. पुढं मायनस या ठिकाणी पुन्हा √3x इंटू √2 आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही √3x जर कॉमन घेतलं तर त्या ठिकाणी काय शिल्लक राहणार आहे? फक्त √2 राहणार आहे, कारण √3x काय आलाय? कॉमन आलाय. पुढं आता या ठिकाणी तुम्हाला √3x इंटू √2 आहे, या ठिकाणी प्लस √2 इंटू √2 आहे, तर फक्त काय कॉमन येईल? त्या ठिकाणी √2 कॉमन येईल. जर तुम्ही √2 जर कॉमन घेतला, मायनस √2, तर ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहील? तर हा √3x आणि याच्यातला एक √2 मायनस √2 इज इक्वल टू 0. तर पहा, या ठिकाणी √2 तुम्ही कॉमन घेतलेला आहे, बरोबर? तर याने आपण ह्या √2 ने आतमध्ये मल्टिप्लाय करून बघू की एवढं सोल्युशन येतंय का. तर मायनस √2 इंटू √3x मायनस √3x इंटू √2 हे बरोबर आले. त्याच्यानंतर पुढं मायनस √2 इंटू मायनस √2, मायनस मायनस प्लस होईल आणि √2 इंटू √2, म्हणजे आपलं जे काय आपण केलेलं ते बरोबर आलेलं आहे. आता काय करू, हे जे काही ब्रॅकेटमध्ये आहे ते कॉमन घेऊ आपण. √3x मायनस √2 आणि उरलेले जे टर्म्स आहेत ते आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहू. √3x मायनस √2x इज इक्वल टू 0. तर या ठिकाणी पहा, एक तर फर्स्ट ब्रॅकेट 0 असेल किंवा सेकंड ब्रॅकेट 0 असेल, इज इक्वल टू 0 और
ऍक्च्युली आपल्याला दोनही ब्रॅकेट सेम मिळाले, म्हणजे याची जे काही दोन आपल्याला सोल्युशन मिळणार आहेत दोन्ही सोल्युशन सेम मिळतील. तर पहा दोनही ब्रॅकेट सेम आहेत, तर आपण ते एकदाच लिहू आता. देअरफॉर √3x इज इक्वल टू, हा जो -√2 तो राईट साईडला गेल्यानंतर काय होईल, प्लस √2 होईल. और इथं पण मी लिहून घेतो √3x इज इक्वल टू √2. त्याच्यानंतर हा √3 जर राईट साईडला शिफ्ट केला तर तो डिवाइड होणार आहे √2 ला. देअरफॉर √2 डिवाइडेड बाय √3 और x इज इक्वल टू √2 डिवाइडेड बाय √3. म्हणजेच आपल्याला जे काही त्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन मिळालेले, तर आपल्याला कोणते सोल्युशन मिळाले, तर √2 डिवाइडेड बाय √3, √2 डिवाइडेड बाय √3. हेच तुम्ही √2/3 सुद्धा लिहू शकता. √2 डिवाइडेड बाय √3, √2 डिवाइडेड बाय √3 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हा झाला आपला 8 नंबरचा एक्झाम्पल, ज्याचे रूट्स आपण या ठिकाणी फाइंड आउट केले. त्याच्यानंतर आपल्याला पुढे पाहायचंय 9th नंबरचं एक्झाम्पल. तर पहा 9th नंबरचं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. 2m ब्रॅकेटमध्ये m-24 इज इक्वल टू 50. तर हे जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे, सुरुवातीला आपण काय करू, या क्वाड्रॅटिक इक्वेशनला त्याच्या जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करूया. तर पहा जनरल फॉर्म मध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं असेल तर सुरुवातीला काय करू, आपण ह्या 2m ने ब्रॅकेटमध्ये मल्टिप्लाय करून घेऊ. मल्टिप्लाय केल्यानंतर 2m इंटू m काय होणार आहे, 2m स्क्वेअर होणार आहे. 2m इंटू -24, तर -24 इंटू 2 -48 m येणार आहे. आणि हा जो काही +50 राईट साईडला, तो लेफ्ट साईडला जर तुम्ही शिफ्ट केला तर तो -50 येणार आहे, इज इक्वल टू 0. आता हे झालं जनरल फॉर्म झाला क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. आता आपल्याला या ठिकाणी असे दोन नंबर सर्च करायचे की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे. तर आधी सुरुवातीला आपण हा कॉन्स्टंट, हा जो काही कॉन्स्टंट आणि कोइफिशियंट आहे m स्क्वेअरचा, त्याचं मल्टिप्लिकेशन करू. तर सुरुवातीला आपण काय करू, हे जे काही इक्वेशन आहे याच्यामध्ये जे काही सगळे कोइफिशियंट्स किंवा कॉन्स्टंट आहेत तर हे इव्हन आहेत. आपण याला काय करू, 2 ने डिवाइड करू होल इक्वेशनला. डिवाइड अबोव इक्वेशन बाय 2. तर पहा 2 ने डिवाइड केल्यानंतर काय मिळालं आपल्याला, 2m स्क्वेअर डिवाइडेड बाय 2m स्क्वेअर, -48m डिवाइडेड बाय 2 -24m, -50 डिवाइडेड बाय 2 -25 इज इक्वल टू 0. मग आता या ठिकाणी पहा आपल्याला असे दोन नंबर शोधायचे ज्यांचं मल्टिप्लिकेशन -25 येईल आणि ज्यांची ऍडिशन -24 येईल. मग असे कोणते दोन नंबर्स आहेत, तर पहा -25 त्यांचं मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे आणि -24 त्यांची ऍडिशन आली पाहिजे. तर 25 इंटू 1 यांचं जे काही मल्टिप्लिकेशन येते किती येतं, 25 येतं आणि त्यांची ऍडिशन 26 येते. परंतु जर आपण या ठिकाणी जर मायनस घेतला तर -25 इंटू 1 -25 आणि -25 प्लस 1 -24 येतात. तर या ठिकाणी आपण हा जो काही -24 आहे तर तो त्या दोन नंबरने रिप्लेस करू. Therefore m square -25m प्लस m, 1m 1 नाही लिहिलं तरी चालतो, -25 इज इक्वल टू 0. Therefore या ठिकाणी काय, या दोघांमधून काय कॉमन येईल, m कॉमन येईल. m इन ब्रॅकेट m -25 आणि या ठिकाणी काहीच कॉमन येत नाही म्हणजे +1 कॉमन येईल. m -25 आहे तसाच, इज इक्वल टू 0. देअरफॉर आता ब्रॅकेट मधली टर्म आपण कॉमन घेऊ आणि उरलेली जे काही दोन टर्म्स आहेत ते दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये लिहून टाकू. तर ह्या दोन ब्रॅकेट पैकी एक ब्रॅकेट जर 0 असेल तर त्याचं मल्टिप्लिकेशन 0 येणार. देअरफॉर m -25 इज इक्वल टू 0 और m प्लस 1 इज इक्वल टू 0. देअरफॉर m इज इक्वल टू काय येणार, 25 और m इज इक्वल टू 1. तर जे काही रूट्स आलेत 25, 1
आर दी रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर हे होतं 9th नंबरचं एक्झाम्पल. त्याचे सोल्युशन्स आपल्याला मिळालेले आहेत. m इज इक्वल टू 25 आणि m इज इक्वल टू 1. त्याच्यानंतर नेक्स्ट आपलं एक्झाम्पल आहे 10th नंबरचं एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपल्याला जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं आहे ते क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिले 25m² इज इक्वल टू 9. तर ठीक आहे, त्याच्यामध्ये m ची जी काही टर्म आहे ती त्या ठिकाणी नाहीये. तर आपण त्याला सुरुवातीला काय करू, थोडस सिंपल फॉर्म मध्ये कन्वर्ट करू. तर हा जो +9 राईट साईडला आहे तो आपण लेफ्ट साईडला शिफ्ट करू. देअरफॉर 25m² - 9 इज इक्वल टू 0. आता पहा, या ठिकाणी आपण थोडस वेगळी टेक्निक यूज करणार आहे, वेगळी मेथड यूज करणार आहे. या ठिकाणी आपल्याला जो काही हे जे काही दोन टर्म्स आहेत तर यांना आपण कशा पद्धतीने लिहू पहा. इथे जो काही 25m² आहे तर त्या 25m² ला आपण 5m ब्रॅकेट स्क्वेअर अशा पद्धतीने लिहू शकतो. बरोबर, ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर जर तुम्ही सॉल्व्ह केला तर 5 चा स्क्वेअर 25 आणि m चा स्क्वेअर m², मायनस हा 9 आहे त्याला मी 3² अशा पद्धतीने लिहून घेतो. आता या ठिकाणी जे काही तुम्हाला हे जे काही इक्वेशन मिळाले तर या ठिकाणी दोन टर्म्स मिळाले. याला जर तुम्ही a पुट केल्याला b पुट केलं तर a² - b². तर याचं एक्सपान्शन काय असतं तर a + b a - b. बरोबर, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये a + b, सेकंड ब्रॅकेट मध्ये a - b. तर मग त्या पद्धतीने मी याला लिहून घेतो. देअरफॉर फर्स्ट ब्रॅकेट मध्ये 5m + 3, सेकंड ब्रॅकेट मध्ये 5m - 3 इज इक्वल टू 0. देअरफॉर ऍज 5m + 3 इज इक्वल टू 0 or 5m - 3 is equal to 0. Therefore 5m is equal to -3 or 5m is equal to +3. Therefore m is equal to -3/5. हा जो 5 इकडे मल्टिप्लाय होता तो राईट साइडला गेल्यानंतर डिवाइड झालाय. और m is equal to +3/5. तर अशा पद्धतीने आपल्याला या ठिकाणी जे काही क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं होतं त्याचे दोन रूट्स मिळालेले आहेत. कोणते दोन रूट्स मिळालेत, m इज इक्वल टू -3/5 आणि सेकंड मिळाले m इज इक्वल टू 3/5. आपण सेंटेन्स मध्ये त्याचा आन्सर लिहून टाकू. देअरफॉर -3/5 and +3/5 are the roots of or solution of given quadratic equation. गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. तर अशा पद्धतीने आपले 10 जे काही एक्झाम्पल आहेत प्रॅक्टिस सेट 2.2 मधले ते सॉल्व्ह झालेले आहेत. त्याच्यानंतर आपण पुढचे दोन एक्झाम्पल जे आहेत 11th आणि 12th ते कंटिन्यू करूया. तर पहा 11th नंबरचा जे काही एक्झाम्पल आहे त्याच्यामध्ये आपल्याला जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिले 7m² इज इक्वल टू 21m. त्याला आपण सिंपल फॉर्म मध्ये लिहून घेऊ, जनरल फॉर्म मध्ये लिहून घेऊ. तर 7m² - 21m इज इक्वल टू 0. तर पहा या ठिकाणी आता जी काही कॉन्स्टंट टर्म आहे ती नाहीये. तर अशा वेळेस काय करायचं, तर या ठिकाणी डायरेक्ट जे कॉमन येते ते कॉमन आपण त्या ठिकाणी काढून घ्यायचं. तर या ठिकाणी 7m² आणि या ठिकाणी -21m आहे. तर दोन्हीमधून काय कॉमन येईल तर 7m दोन्हीमधून कॉमन येईल. 7m जर कॉमन घेतला तर या ठिकाणी काय राहील, फक्त एक m शिल्लक राहील. आणि -21m मधून जर 7m कॉमन आला तर त्या ठिकाणी काय राहील 3 शिल्लक राहील इज इक्वल टू 0. पहा 7m × -3 -21m, 7m × m 7m². मग देअरफॉर 7m इज इक्वल टू 0 और m - 3 इज इक्वल टू 0. Therefore
m इज इक्वल टू, आता 7 इकडे डिवाइड केलं तरी आन्सर 0 येणार, म्हणजे m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू +3, कारण इकडे -3 होता, राईट साईडला गेल्यानंतर त्याचा +3 होणार आहे. तर अशा पद्धतीने m इज इक्वल टू 0 और m इज इक्वल टू 3 अशा आपल्याला दोन जे काही सोल्युशन्स आहेत, रूट्स आहेत, ते इक्वेशन साठी मिळणार आहेत. देअरफॉर 0, 3 आर रूट्स ऑफ गिव्हन क्वाड्रॅटिक इक्वेशन. त्याच्यानंतर नेक्स्ट लास्ट एक्झाम्पल या प्रॅक्टिस सेट मधलं, ते आपल्याला दिलंय m² - 11 इज इक्वल टू 0. तर पहा या ठिकाणी m² - 11 इज इक्वल टू 0, तर याला आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस, आता 11 कशाचा स्क्वेअर आहे, तर √11चा स्क्वेअर आहे, तर या ठिकाणी आपण त्याला √11 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 0 अशा पद्धतीने लिहून घेऊ. तर इथं पुन्हा a² - b² चा एक्सपान्शनचा फॉर्म्युला आपण यूज करू. देअरफॉर काय मिळणार आपल्याला, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये m प्लस √11, सेकंड ब्रॅकेट मध्ये m मायनस √11 इज इक्वल टू 0. देअरफॉर ॲज m प्लस √11 इज इक्वल टू 0 और m मायनस √11 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स m इज इक्वल टू मायनस √11, या ठिकाणी प्लस √11 होता, तो राईट साईडला गेल्यानंतर मायनस √11 झालेला आहे, और m इज इक्वल टू प्लस √11. तर अशा पद्धतीने आपल्याला जे काही दोन रूट्स मिळालेले आहेत, कोणते दोन रूट्स मिळालेत, एक रूट आपल्याला मिळाले m इज इक्वल टू मायनस √11 आणि सेकंड रूट मिळाले m इज इक्वल टू प्लस √11. तर हे झाले ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे सोल्युशन्स म्हणजेच रूट्स. देअरफॉर मायनस √11 प्लस √11 आर the roots of given quadratic equation. तर ठीक आहे, अशा पद्धतीने आपण जो काय प्रॅक्टिस सेट 2.2 आहे तो कंप्लीट केलेला आहे. आता या प्रॅक्टिस सेट मध्ये जर तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील, काही शंका असतील, तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता. आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.